बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधील 14 उड्डाणपूल आज बंद राहणार आहेत। सदर, बर्डी, रामविलास, सक्करदरा, दिघोरी, गोळीबार पाचपावली, कळंबे चौक ते सदर, दही बाजार, मेहंदीबाग यासह 14 उड्डाणपुलं आज बंद राहणार आहेत। खबरदारी म्हणून आज 14 उड्डाणपुलं बंद ठेवण्यात आली आहेत। मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये म्हणून उड्डाणपूल आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। आज मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये पतंग उडविले जात असते, मात्र ही पतंग उडवत असताना जे आहे ते नायलॉन मांजाचा वापर केला जातो, त्यामुळे जे आहे ते अनेक दुर्घटना शहरामध्ये घडत असतात। त्याच अनुषंगाने आता नागपूर वाहतूक पोलिसांनी जे आहे ते नागपूर शहरामधील जे प्रमुख उड्डाण पूल आहेत ते असे 14 उड्डाण पूल जे आहेत ते आजच्या दिवशी जे आहे ते पूर्णतः बंद करण्यात आले आणि एकूणच पाहू शकतो आपण बॅरिकेडिंग लावून स्वतः त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी उभं केलेलं आहे। पूर्ण उड्डाण पुलाला जे आहे ते या पद्धतीने बॅरिकेडिंग करण्यात आले। एकूणच पाहू शकतो की नायलॉन मांजाचा वापर केल्यामुळे कुठेतरी आता प्राणघातक अपघात जे आहे ते होण्याची शक्यता असते आणि त्याच अनुषंगाने खबरदारी म्हणून जे आहे ते नागपूर वाहतूक पोलिसांनी या पद्धतीने शहरातील जे प्रमुख उड्डाण पूल आहे असे 14 उड्डाण पूल जे आहे ते एकूणच बंद केले आहे। हा आता पाहू शकतो की हा बर्डी परिसरातील हा उड्डाण पूल आहे 0 मैलकडे जाणारा आणि एकूणच या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून पोलिसांनी हा जो पूल जो आहे तो बंद केला आहे। आपण पाहायला गेलं तर नायलॉन मांजाच्या वापरामुळे जे आहे ते अनेक अपघात घडले, ज्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत, काही लोकांचा जीव देखील गेलेला आहे। त्यामुळे आज मकर संक्रांतीचा सण आहे, त्यामुळे सण साजरा करा, पतंग देखील उडवा, मात्र कुठेतरी नायलॉन मांजाचा वापर टाळा असं आवाहन देखील एक पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात आले आहे। आणि त्याच दृष्टीने आता उड्डाण पुलावरनं कोणतेही प्राणघातक अपघात होऊ नये या दृष्टीने जे आहे ते नागपूर वाहतूक पोलिसांनी आज शहरातील 14 उड्डाण पुलं बंद केली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।